महादेव की जय। हर हर महादेव। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महा पुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरास। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। उमापति महादेव की जय। चलो आवो जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। राम जी को लाना लखन जी को लाना। 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 जय हो हरि बोल। जय श्री चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। जय हो जय हो जय भोलेनाथ। जय हो राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम। राजा राम 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 सीता राम 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 राम। राजा राम 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 सीता राम राम राम। राजा राम 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 सीता राम राम राम। चलो आओ जय हो हरि बोल। पधारो हरि पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में। हरि कीर्तन में। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी
कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी रुद्राष्टकमिदं प्रोक्तं बिंप्रेण हरतोषये ये पठन्ति नरा भक्त्या तेषां शंभू प्रसीदते। परममंगलमय जीवाचं परम कल्याण करणारी, प्रत्येक साधकाला, प्रत्येक भक्ताला, प्रत्येक उपासकाला आपल्या भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, पावन पुनीत करणारी ही शिव महापुराण कथा। आणि आज आपल्या कथेची सांगता आहे। कथेचा 7वा दिवस, शेवटचा दिवस आहे। आज 7व्या दिवशी आजच्या सत्रामध्ये आपल्याला 12 ज्योतिर्लिंगांचं वर्णन ऐकायचंय। 12 ज्योतिर्लिंगांचं एक प्रकारे प्रागट्य कसं झालंय किंवा त्या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा काय आहेत, त्या प्रत्येक कथेला आपल्याला स्पर्श करून पुढे जायचंय। पहा, अगदी 12 ज्योतिर्लिंग कोणकोणती आहेत एकदा मी तुमच्या समोर 12 ज्योतिर्लिंगांची नावं मांडून जाते, नावं सांगून जाते। आणि आज आपण धावत्या वेगात कथा पाहणार आहोत, कथा श्रवण करायची। ऐका, पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग। हे सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात राज्यामध्ये स्थित आहे। त्यानंतर दुसरं आहे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग। हे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे। त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग। महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे। त्यानंतर आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग। हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित आहे। तुमच्यातल्या अनेकांना परिचित असेल किंवा अनेक जण त्या ठिकाणी जाऊन आले असतील। 5व्या क्रमांकावरती येणारं ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग किंवा केदारेश्वर ज्योतिर्लिंग। हे उत्तराखंड राज्यामध्ये स्थित आहे। त्यानंतर आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग। हे सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे। त्यानंतर विश्वनाथ ज्योतिर्लिंग म्हणजेच थोडक्यात काशी, उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे। त्यानंतर 8वं ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग। हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे। त्र्यंबकेश्वरला आपण अनेकदा जाऊन येतो। वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे झारखंड राज्यामध्ये स्थित आहे। नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातमध्ये आहे। त्यानंतर रामेश्वर ज्योतिर्लिंग हे तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे। आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे आपल्या महाराष्ट्रात आहे। अशी एकूण ही 12 ज्योतिर्लिंग आहेत आपल्या भारत देशामध्ये असणारे हे 12 ज्योतिर्लिंग। अगदी या प्रत्येकाची उत्पत्तीची कथा आपल्याला श्रवण करायची। पहा, पण तत्पूर्वी या ज्योतिर्लिंगांचं वर्णन असलेले सुंदरसे श्लोक, ज्या श्लोकामध्ये सांगितलं गेलंय किंवा या ज्योतिर्लिंगांचं महत्व आम्हाला सांगितलंय। पहा, आपण जर नुसतं ज्योतिर्लिंगांचं रोज स्मरण केलं तरी सुद्धा आपल्या पापाचा नाश होतो। फक्त स्मरणानं पापाचा नाश होतो। मग जर आपण प्रत्यक्षात ज्योतिर्लिंगाला त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेतलं तर त्याचं फळ किती चांगलं असेल। पहा, सुंदर असे श्लोक आहेत। सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालम ओंकारममलेश्वरम परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमाशंकरम सेतुबन्धेतु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं च शिवालय।
एतानी ज्योतिर्लिंगानी, पहा बरं का या श्लोकामध्ये अगोदर 12 ज्योतिर्लिंग कोणते आहेत त्यांची नावांचं वर्णन आलं आणि आता शेवटच्या या 4थ्या श्लोकात यांचं महत्व किंवा यांच्या स्मरणानं काय पुण्य आहे सांगितलं पहा. एतानी ज्योतिर्लिंगानी सायं प्रातः पठेन् नरः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. फळ काय सांगितलं, जर आपण नित्य अगदी दररोज प्रातःकाळी किंवा सायंकाळी 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण केलं अंतकरणातून श्रद्धेनं, एक प्रकारे उद्धाराच्या तळमळीनं, अगदी सप्तजन्म कृतं पापम स्मरणेन विनश्यति, 7 जन्मातलं पाप नष्ट करण्याचं काम एक प्रकारे या ज्योतिर्लिंगांचं स्मरण करत आहे. हे मी मनानं काही सांगत नाही, श्लोकामध्ये जे वर्णन आहे तेच तुम्हाला सांगणार आहे. अगदी या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा विस्तार आपल्याला करायचा आहे, कथा श्रवण करायच्यात. उमापती महादेव की हर हर. पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग. हे सोमनाथ ज्योतिर्लिंग याची उत्पत्ती कशी झाली पहा. तर एका वेळेला व्हावं असं की प्रजापती दक्षाचं नाव आपण अनेकदा श्रवण केलं या 7 दिवसात. प्रजापती दक्षाला ज्या 60 मुली होत्या, ज्या 60 कन्या होत्या, त्या 60 पैकी 27 कन्या दक्ष प्रजापतीनं चंद्राला दिल्या, चंद्रदेवतेला दिल्या, ज्यांना आपण 27 नक्षत्र म्हणून ओळखतो पहा. हे 27 नक्षत्र म्हणजे चंद्राच्या पत्न्या आहेत, दक्षाच्या कन्या आहेत. 27 मुलींचा विवाह चंद्रासोबत लावून दिला. काही काळानंतर पहा, या ज्या चंद्राच्या 27 पत्न्या आहेत, चंद्र आपल्या पत्न्यांमध्ये भेदभाव करायला लागला. रोहिणी नावाची जी पत्नी होती, ती रोहिणी दिसायला अगदी सौंदर्यवान होती आणि बाकीच्या ज्या 26 पत्न्या होत्या, चंद्र अगदी बाकीच्या 26 पत्न्यांचा तिरस्कार करायचा, कुठेतरी भेदभावाची वागणूक दिल्या जायची. मग बाकीच्या 26 पत्न्यांना हे सहन होत नाही. पती पत्न्यांमध्ये भेदभाव करतोय, मग चंद्राची तक्रार घेऊन त्या 26 पत्न्या दक्षाच्या त्या कन्या आपल्या पित्याकडे येत आहेत, दक्ष प्रजापतीकडे येत आहेत, माहेरी निघून आल्या आणि पित्याकडं पतीची तक्रार केली, दक्ष प्रजापतीकडे चंद्राची तक्रार केली. सगळी काही हकीकत सांगितली. दक्ष प्रजापतीनं चंद्राला बोलावलं, चंद्राला बोलवून घेतलं, समजून सांगितलं हे योग्य नाही, हे चुकीचं आहे, तू अशी भेदभावाची वागणूक पत्न्यांना देऊ नकोस. तू एक पती आहेस, प्रत्येकी सोबत सारखा व्यवहार करणं हे तुझं कर्तव्य आहे. चंद्रानं मान्य केलं, बोलणं ऐकलं. पुन्हा दक्ष प्रजापतीपासून पुन्हा परत आल्यानंतर पहा, त्यानं नुसतं एका कानानं ऐकलं आणि दुसऱ्या कानानं सोडून दिलं. त्याचा व्यवहार, त्याचं आचरण काहीच बदल झाला नाही. पुन्हा तोच प्रकार घडतोय, पुन्हा तेच घडतंय. आता या 26 कन्या, या 26 पत्न्या पुन्हा, अरे आता काय करावं, आपल्या पित्यानं पतीला समजून सांगितलं तरी ऐकत नाहीत, काय करावं. पुन्हा माहेरी निघून आल्या, पुन्हा आपल्या पित्याकडे तक्रार केली. तुम्ही समजावून सांगून सुद्धा चंद्रानं ऐकलं नाही, आमच्या पतीनं ऐकलं नाही. तीच भेदभावाची वागणूक आहे. आमचा 26 जणींचा तिरस्कार केला जातोय. आता मात्र दक्ष प्रजापतीला राग यावा, अरे मी समजावून सांगितलं तरी सुद्धा चंद्रानं ऐकलं नाही, तोंडापुरतं हो म्हटला पण करायचं तेच करतोय. राग आला. रागात येऊन, क्रोधात येऊन चंद्राला शाप दिला, ए चंद्रा, तू मोठ्यांचं म्हणणं ऐकत नाही, मोठ्यांचा मान ठेवत नाही. ऐक, तुला तुझ्या ज्या सौंदर्याचा गर्व आहे ना, सुंदरतेचा गर्व आहे ना, तुला क्षयरोग जडला जाईल, क्षयरोगाच्या पीडा तुला भोगाव्या लागतील. शाप दिला. चंद्राला क्षयरोग जडला गेला.
वेदना व्हायला लागल्या, अगदी पीडा व्हायला लागली, भयंकर त्रास होतोय. लक्ष देऊन कथा ऐका बरं, आपल्याकडे वेळ कमी आहे. अगदी धावत्या वेगात आपण कथा पाहणार आहोत, म्हणून बारकाईनं कथा ऐका. चंद्राला पीडा होतीये, क्षयरोग जडलाय, आता करावं काय, त्रास होतोय. या रोगातून बरं कसं व्हावं, आणि म्हणून या चंद्रानं भोलेनाथांची उपासना करायची ठरवली. शुभप्रभा नावाच्या क्षेत्रावरती जाऊन त्यानं विधीपूर्वक अगदी महामृत्युंजय मंत्राचा जप केला, अनुष्ठान मांडलं. त्या ठिकाणी शिवभक्ती केली. अपेक्षा होती की भोलेनाथ मला क्षयरोगातून मुक्त करतील. अनेको वर्ष उलटतायत, अनेको महिने, अनेको वर्ष उलटले. उपासना निरंतर चालूच होती. आणि ज्या वेळेला चंद्राकडनं 10 कोटी महामृत्युंजय मंत्राचा जप पूर्ण झाला, 10 कोटी वेळा शिवमंत्राचा जप पूर्ण केलाय, जप झालाय, त्या वेळेला भगवान भोलेनाथ, आदिशंकर भगवान भोलेनाथ प्रगट झाले. भगवान भोलेनाथ प्रगट झाले आणि चंद्राला काय पाहिजे विचारलं. काहीतरी माग, कशासाठी बोलावलं. चंद्रानं सांगितलं, प्रभू मला या क्षयरोगाच्या पीडेतून मुक्त करा, माझा हा रोग नाहीसा करा. भोलेनाथांनी सांगावं, चंद्र अरे तुला दक्ष प्रजापतीचा शाप आहे. शापाचा परिणाम हा आहे. दक्ष प्रजापती काही सामान्य नाहीत म्हटले, त्यांचे शब्द मी खोटे ठरवू शकत नाही. शाप तुला भोगावाच लागणार, पण हा त्या शापाचा परिणाम, प्रभाव मात्र मी कमी करू शकतो. आणि आशीर्वाद दिला, महिन्याचे पहिले 15 दिवस तुझी पीडा ही कमी कमी होत जाईल आणि शेवटचे 15 दिवस तुझी पीडा ही वाढत जाईल. अगदी पहा, आपण मराठी महिन्याप्रमाणे अगदी पौर्णिमा, अमावस्या त्या ठिकाणी येते. महिन्याचे सुरुवातीचे जे 15 दिवस आहेत, त्या 15 दिवसामध्ये अगदी पहा, अमावस्येपासून, अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चंद्राची पीडा कमी कमी होत जाते. पौर्णिमेच्या दिवशी पूर्णपणे पीडेतून मुक्त तो चंद्र होतो, म्हणून आपल्याला तो स्पष्ट दिसतो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासनं पुन्हा थोडा थोडा क्षयरोग त्याला जडल्या जातो आणि अमावस्येच्या दिवशी तो पूर्णपणे पीडित असतो, क्षयरोग जडलेला असतो, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. लक्षात येते ना. हा भोलेनाथांचा चंद्राला आशीर्वाद आहे. आणि आता चंद्रानं 2 हात जोडले, विनंती केली, प्रभू तुम्ही या ठिकाणी येऊन माझी पीडा कमी केली, माझं हित केलं, मग या जगताच्या हितासाठी, जगताच्या कल्याणासाठी तुम्ही याच ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थित व्हा. आणि भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात स्थित झाले. अगदी चंद्रामुळे भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी विराजमान झाले, स्थापन झाले. म्हणून ज्योतिर्लिंगाला नाव दिलं गेलं सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोम म्हणजे चंद्र, चंद्राच्या नावानं त्या ज्योतिर्लिंगाला ओळखल्या जातं, सोमनाथ ज्योतिर्लिंग. बोला सोमनाथ भगवान की जय. आता यानंतर पहा, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग जे मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. पहा, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाची निर्मिती कशी झाली. तर शिव पार्वतीचे पुत्र, 2 पुत्रांची कथा आपण पाहून गेलो. पहिले आहेत कार्तिक स्वामी आणि दुसरे आहेत, बोला, गणपती बाप्पा. कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा अगदी हे मोठे होत आहेत. आणि एक दिवस शिव पार्वती बसलेले आहेत आणि संवाद चालू झाला. भोलेनाथ म्हणतायत, कार्तिक आता मोठा झालाय, त्याचा विवाह लावून दिला पाहिजे. तेवढ्यात पार्वती माता म्हणते, नाही, अगोदर गणेशाचा विवाह लावून द्यावा लागणार. अगोदर गणेशाचा, गणपतीचा विवाह आणि मग कार्तिकाचा विवाह. भोलेनाथ ऐकत नाहीत. पार्वती, अगं कार्तिक वयानं मोठा आहे, मग कार्तिकाचाच विवाह अगोदर होणार, मग गणेशाचा होणार. पार्वती हट्ट करते, नाही, म्हटली अगोदर माझ्याच पुत्राचा विवाह होणार, गणपती बाप्पाचा विवाह अगोदर होणार. का तर गणेश दिसायला कार्तिकापेक्षा मोठा आहे. भोलेनाथ म्हणतात, कार्तिक तर वयानं मोठा आहे,
दोघ जण भांडतायत, संवाद चालू आहे, भांडण चालू आहे. नारदजी त्या ठिकाणी आले. नारदजींचं आगमन झालं. पाहिलं तर शिवजी म्हणतात कार्तिकाचा विवाह अगोदर करायचा, पार्वती म्हणते गणपतीचा विवाह अगोदर करायचा. आणि दोघ जण भांडतायत, पती पत्नीचा वाद चालू आहे. नारदजी येतायत. नारदजी म्हटले तुम्ही दोघंही थांबा, माझं बोलणं ऐकून घ्या, माझं म्हणणं ऐकून घ्या. मुलगा मोठा झाला, वय जास्त झालं म्हणजे तो विवाह योग्य झाला असंही नाही. आणि म्हटले एखादा शरीरानं मोठा असेल म्हणून तो विवाह योग्य आहे असंही काही नाही. एक प्रपंचाची जी जबाबदारी असते, कर्तव्य असतं, ती कर्तव्य किंवा ती जबाबदारी पेलवण्याचं सामर्थ्य मुलामध्ये यावं, तेवढी पात्रता निर्माण व्हावी, बौद्धिक रित्या त्याची प्रगती झाली पाहिजे, तर तो विवाह योग्य होतो. ती जबाबदारी पेलवली पाहिजे. तुम्ही असं वयाकडे पाहून आणि शरीराकडे पाहून ठरवू नका. म्हटले आपण एक काम करू, दोघांची परीक्षा घेऊ. गणेश आणि कार्तिकजी दोघांची परीक्षा घ्यायची ठरली. आणि कशा पद्धतीनं तर सांगितलं आपण अट मांडू की तुमच्या दोघांपैकी जो कोणी सर्वात अगोदर पृथ्वीला परिक्रमा पूर्ण करून येईल त्याचा विवाह अगोदर लावून दिला जाईल. अट मांडली. अगदी अटीनुसार कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा दोघं आले. दोघांनी अट स्वीकारली. जशी अट ऐकली तसं लगेच कार्तिक भगवंतानं स्वतःच्या वाहनाला बोलवलं. कार्तिक भगवंताचं वाहन कोणतं? बोला. मोर. आपल्या मोराला बोलावलं, आपल्या वाहनाला बोलावलं. मोरावरती स्वार होऊन कार्तिकजी लगेच निघाले पृथ्वी परिक्रमा करायला. अगदी वेगात जातायत. मोर हा पक्षी आहे, उडतच गेला. गणपती बाप्पाही उत्साहात आहेत. गणपती बाप्पांनी लगेच तेवढ्याच उत्साहात आपल्या वाहनाला बोलावलं. गणपती बाप्पांच्या वाहनाचं नाव काय? उंदीर मामाला बोलावलं. गणपतीचं वाहन उंदीर हजर झाला. त्या उंदरावरती गणेशजी बसले, निघाले. पण कार्तिकाच्या तुलनेत गणपती बाप्पांना काही पळता येईना, धावता येईना, जाता येईना. उंदीर थोडा चालला, पळाला, पण थकला. गणेशजींचं वजनही काही थोडं नाही. गणपती पाहिला तर उंदीर पाहिला तर छोटासा, आणि उंदरावरती बसणारे गणेशजी पाहिले तर भले मोठे. कसा वेळ बसणार? उंदीर थकला आणि हात जोडले, प्रभू याच्या पुढे मी काही येऊ शकत नाही, तुम्ही दुसरं काहीतरी माध्यम निवडा, मला काही धावता येणार नाही. गणपती बाप्पा रडतायत आणि रडत रडत एका वनामध्ये जाऊन बसले, रडतायत. आणि तेथून नेमकी नारदजी जात होते. गणेशजींना गणपती बाप्पांना रडताना पाहिलं. नारदजी म्हणतात, गणेशा असे का रडतात? काय झालं गणपती बाप्पा तुम्हाला रडायला? गणेशजीनं रडत रडत सांगावं, नारदजी कार्तिक तर मोरावरती बसून गेला, माझा उंदीर चालतच नाही, जागीच थकला, काय करू? आता कार्तिकाचाच विवाह अगोदर होणार, माझा विवाहच होणार नाही. रडतोय, रडता रडता बोलतोय. गणपती बाप्पानं रडावं. नारदजी म्हणतात, गणेशा गणपती बाप्पा तुम्ही तर बुद्धीचे देवता आहात, जरा डोक्याचा वापर करा, जरा बुद्धीचा वापर करा. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. ज्या ठिकाणी बलाचा वापर केला जात नाही ना, ज्या ठिकाणी बलाचं काम चालत नाही, शक्तीचं काम चालत नाही, तिथं डोकं वापरलं पाहिजे, युक्तीनं काम केलं पाहिजे. आणि सांगितलं तुम्ही बुद्धीचा वापर करा. कशा प्रकारे बुद्धीचा वापर करू म्हटले गणेशजी? काय करू? नारदजीनं सांगितलं की जर तुम्ही आई वडिलांना प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं, पृथ्वी परिक्रमेचं पुण्य तुमच्या पदरी मिळेल, तुम्हाला ते पुण्य प्राप्त होईल. ऐकलं गणपती बाप्पांनी, लगेच शिवपार्वतीकडे आले. शिवपार्वतीचं आई वडिलांचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घातली आणि लगेच म्हटले, आई बाबा मी पृथ्वी परिक्रमा पूर्ण केली आहे, आता विवाह लावून द्यायची वेळ आलेली आहे.
शिव पार्वतीला सुद्धा ऐकावं लागलं, मान्य करावं लागलं. तेवढं फळ गणेशाला मिळालं होतं फक्त आई वडिलांना प्रदक्षिणा केल्यानंतर. पहा, आपल्याकडं वेळ कमी आहे पण यातून शिकायचंय आई वडिलांना किती महत्व आहे. सांगेन मायबाप, एका वेळेला तुम्हाला मंदिरात जाता आलं नाही काही हरकत नाही, मंदिरात जाऊ नका. रोज देवपूजा करता आली नाही ना तर करू नका. आपल्या घरातच देव आहेत आई आणि वडील. रोज आई वडिलांचं दर्शन घ्या, त्या आई वडिलांनाच देव समजून त्यांची पूजा करा. मंदिरातल्या देवाच्या पूजेचीही गरज आपल्याला पडणार नाही. आई वडील खरे देव आहेत. पहा, अगदी पंढरीधीश पांडुरंग परमात्मा पंढरपुरामध्ये आले, विटेवरती उभा राहिले. कुणामुळे? आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकामुळे. म्हणून पहा, आई वडिलांना महत्व आहे, आई वडिलांच्या पूजनाला महत्व आहे. गणेशजींचा विवाह लावून द्यावा लागला. शिव पार्वती दोघांनी गणेशाचा विवाह लावून दिला. अगदी विश्वकर्म्याच्या मुली रिद्धी आणि सिद्धी यांच्यासोबत विवाह लावून दिला गेला. गणपती बाप्पांना शुभ लाभ नावाची 2 मुलं सुद्धा झाली आहेत. इकडे गणेशांचा विवाह पार पडलाय आणि आता कार्तिक स्वामींची पृथ्वी परिक्रमा पूर्ण झाली आहे, प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि कार्तिक स्वामी कैलासाच्या दिशेनं येत आहेत. रस्त्यात पुन्हा नारदजी भेटले. पहा बरं का, पुन्हा नारदजी भेटले. कार्तिक स्वामींना म्हणतात, कार्तिकजी कुठं कुठं निघाले? कार्तिकजींनी सांगावं, नारदजी मी पृथ्वी परिक्रमा पूर्ण केली आणि आता कैलासावरती जाणार, माझा विवाह होणार, आनंदात आहेत. नारदजी म्हटले, कार्तिकजी जास्तीचे स्वप्न पाहू नका, जास्तीचे स्वप्न रंगवू नका. फसवलंय तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला. शिव पार्वतीनं दोघांनी तुम्हाला दिलं पृथ्वी परिक्रमा करायला काढून आणि मागोमाग गणपतीचा विवाह लावून दिला. कपट केलंय म्हटले तुमच्यासोबत, फसवलं तुम्हाला. कार्तिकाला राग आला. नारदजी म्हटले एवढंच नाही, फक्त विवाहच नाही तर त्यांना 2 संतान सुद्धा झाली आहेत. शुभलाभ नावाची 2 मुलं आहेत गणेशाला. आता तर खूप राग आला. अरे, आई वडिलांनी आपल्याला फसवलं, गैरसमज झाला. आई वडिलांनी आपल्याला फसवलं म्हटले आणि निश्चय केला, शपथ घेतली की यापुढे मी कैलासावरती परत जाणारच नाही. कैलास पर्वताचा त्याग केला आणि बाजूला निघून गेले. एका पर्वतावरती जाऊन त्या ठिकाणी थांबले. शिव पार्वती दोघांच्या लक्षात आलं, कार्तिक अगदी नाराज होऊन कैलासाचा त्याग करून निघून गेलाय. पार्वती मातेला राहावे ना, म्हटली मला माझ्या मुलाला भेटायचे, माझ्या लेकराची समजूत मी काढणार. शिव पार्वती दोघे जण आले. कार्तिक स्वामी ज्या पर्वतावरती होते त्या पर्वताचं नाव क्रौंच पर्वत. त्या पर्वतावरती कार्तिकजी थांबलेले होते. शिव पार्वती आल्याची बातमी लक्षात आली. भेटण्याची इच्छा नव्हती म्हणून लगेच तो पर्वत सोडून बाजूला गेले. त्याच पर्वताच्या जवळ बाजूला निघून गेले. शिव पार्वती दोघांनाही वाटलं आता जास्तीची धावपळ करण्यात, पळपळ करण्यात काही अर्थ नाही. कार्तिक आपल्यावरती नाराज आहेत. ज्या ठिकाणी त्या पर्वतावरती जाऊन पोहोचले होते शिव पार्वती, त्या पर्वतावरती ज्योतिर्लिंगाच्या रूपात त्याच ठिकाणी स्थित झाले, त्याच ठिकाणी थांबले. फक्त भोलेनाथ एकटे नव्हते तर पार्वती माता सुद्धा सोबत होती. पार्वती मातेचं एक नाव आहे मल्लिका आणि भोलेनाथांचं सुद्धा एक नाव आहे अर्जुन. मल्लिका आणि अर्जुन अशी ही शिव पार्वतीची 2 नावं. दोघे त्या ठिकाणी थांबले म्हणजे मल्लिका प्लस अर्जुन दोघे एकत्रित आहेत म्हणून त्या ज्योतिर्लिंगाला नाव दिलं गेलं. नाव पडलं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. बोला मल्लिकार्जुन भगवान की. आता यानंतर पहा महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची निर्मिती कशी झाली आहे तर पहा, उज्जैन नावाची नगरी होती. पूर्वी उज्जैन नावाच्या नगरीमध्ये एक वेदप्रिय नावाचा ब्राह्मण राहत होता. अगदी सदाचारी ब्राह्मण होता. भगवान भोलेनाथांचा भक्त होता. निरंतर भोलेनाथांची उपासना करायचा. त्यानं काय केलं, आपल्या घरामध्ये तो रोज नित्यानं अग्नीची स्थापना करून रोज यज्ञ करायचा.
आणि त्या ठिकाणी प्रत्येक दिवशी रोज नवीन शिवलिंगाची निर्मिती करून त्याचं